नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ज्योती क्रिएटिव्ह टेलर मध्ये 32 इंच मापाचे कॉलरच्या ब्लाउजचे मेजरमेंट आणि कटिंग करणार आहोत, पेपर कटिंग। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका। आता आपण सुरुवातीला पूर्ण उंची घेणार आहोत। पूर्ण उंची ब्लाउजची आहे। आता हे 32 इंच मापाचे ब्लाउज असल्यामुळे 13 + 1 14 इंचाची ही पूर्ण उंची आहे आणि याला मोंडा 6.5 इंचाचा मोंडा। त्यानंतर या बाजूने पण परत मेजरमेंट घेऊन टाकायचे, 14 आणि 6.5 मोंडा। हे पॉइंट जोडून घ्यायचे। आता कॉलरच्या ब्लाउज साठी आपल्याला डायरेक्ट शोल्डरचे माप टाकायचे असते। आता शोल्डरचे माप हे 7 किंवा 7.5 इंच। आता हे आपले 32 इंच म्हणजे कमी छातीच्या मापाचे ब्लाउज आहे, तर मी 7 इंच शोल्डरचे माप टाकणार आहे। इथे 7 इंच शोल्डरचे माप टाकायचे। तेच माप आपण ह्या रेषेवरती पण घ्यायचे, 7 इंच शोल्डरचे माप। त्यानंतर ही रेष जोडून घ्यायची। आता आपल्याला इथे 7 इंच शोल्डर मधून गळा रुंदीचे माप काढायचे आहे। तर आता 7 इंच शोल्डर मध्ये 3 इंच हे गळा रुंदीचे माप काढायचे। इथे 3 इंच गळा रुंदी, त्यानंतर इथे पण 3 इंच गळा रुंदी। ही रेषांचे पॉइंट जोडून घ्यायचे। इथे आपल्याला मोंढ्याचे आकार द्यायचे, 1 आणि अर्धा, 1 आणि अर्धा। मोंढ्याचे आकार हे आपण अशा पद्धतीने व्यवस्थित द्यायचे। आता आपले छातीचे माप। आता 32 इंच छातीचे माप आहे, 8 इंच। 8 मध्ये अर्धा इंच प्लस करायचा। आता हे प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये मी कॉलरचे मेजरमेंट घेते आहे, तर हे 8.5 इंच आपले छातीचे माप आणि पुढे 2 इंच हे शिलाई मार्जिन, इथे 2 इंच। तर त्यासाठी इथे प्रिन्सेस कट असल्यामुळे छातीचेच माप कमरेला पण घ्यायचे आहे, तर इथे 8.5 इंच आणि त्यानंतर इथे 2 इंच ही शिलाई मार्जिन। हे पॉइंट जोडून घ्यायचे। आता इथे आपल्याला गळ्याचे माप टाकायचे आहे। कॉलर साठी गळा आपल्याला 3 इंच गळा हा पुढचा गळा हा टाकायचा असतो। 3 इंच इथेपर्यंत आपली बॅक साइडने कॉलर येणार आहे, म्हणजे ही स्टँड कॉलर आहे। 3 इंच हे माप टाकले। आता इथे आपण आपल्या पद्धतीने गळ्याचा आकार देऊ शकतो, तर मी आता याला व्ही आकार देते या पद्धतीने, म्हणजे इथे आपला स्टँड कॉलर येणार आहे आणि हा आपला व्ही आकार गळ्याचा येणार आहे। आता इथे हा प्रिन्सेस कट साठी टक्स पॉइंट 3.5 इंचावरती हा टक्स पॉइंट घेतला मी। त्यानंतर उभ्या, आता छोटे माप असल्यामुळे मी उभा पण 3.5 इंचावरच घेणार आहे। दोन्ही साइडने अर्धा अर्धा इंच हा त्रिकोण तयार करून घ्यायचा। त्यानंतर आता हा आपल्याला गोल राऊंड शेप मोंढ्यामध्ये आकार द्यायचा आहे। ह्या पद्धतीने हा आपला गोल शेप प्रिन्सेस कटचा मोंढ्यामध्ये, अशा पद्धतीने हा आपला प्रिन्सेस कटचा कॉलरचा ब्लाउजचा आपल्याला पेपर मेजरमेंट काढलेले आहे आपण 32 इंच मापाचे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका।